जातीय रंग देऊ नका, तिथे आपली केस खराब होऊन जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीने एकनाथराव शिंदेंना देखील मी ब्रीफ करेल. मी आपल्या माध्यमातून दादाने आवाहन करेल की अख्खा महाराष्ट्र बोलतोय राव, हे चुकीचं झालंय, चुकीचं झालंय, इथे नेक्सस झालेलं आहे, इथे हे झालेलं आहे. काही पक्षाचे लोक सुद्धा आत आहेत, त्यांच्यावर केसेस आहेत, काहींच्या इन्क्वायऱ्या चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर कुठेतरी चुकीचं घडत असेल ना, तर या महाराष्ट्रातला चुकीचा पांडा पडू न देणे, याच्यासाठी प्रखर कडक भूमिका घेणे पाहिजे, अशी माझी प्रामाणिकपणे विनंती. दादा असं म्हणतात की धनंजय मुंडेंचा आणि या प्रकरणाचा दुरान्वयी संबंध नाही. दादा काय पोलीस ऑफिसर नाही आहेत ना, ते तर असं जर तुम्ही बोलत असाल, असं आहे की राजकीय दृष्ट्याला राजकीय रंग लावू नये हे नक्की आहे. मी त्यांना एवढंच म्हणतोय की धनंजय मुंडेबद्दल मी बोलणार नाही. मी एकच म्हणतो की हे नेक्सस जे तयार झालं नाही, ही विषवल्ली जी तयार झाली ना, ती विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका दादांनी घेतली पाहिजे. मग ती कशी घ्यायची ते त्यांनी ठरवावं. पण आता दादांनी सर्वसामान्य माणसात येऊन जरा बोलावं, त्यांना माहीत पडेल. त्यांनी स्वतः बीडला यावं, गावागावातून लोकांना बोलून घ्यावं, अधिकाऱ्यांना बोलून घ्यावं, सफर झालेल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं, ज्यांचे फसवणूक झाले त्या हार्वेस्टरच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं, चर्चा करावी त्यांनी. वास्तव त्यांना माहीत पडेल. वास्तव त्यांना व्यवस्थित माहीत पडलं, मला वाटत नाही की राजकीयदृष्ट्या तसं काय ते करतील. ते परखडपणे काम करतील अशी अपेक्षा महाराष्ट्राची आहे त्यांच्याकडून. मग त्यांनी काय करावं तर त्यांचं त्यांनी ठरवावं.